बाळा, आज मी तुला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी प्रत्येक माणसाच्या आयुष्यात कधीतरी घडते. कधी कधी आपण एखाद्यावर इतका विश्वास ठेवतो की त्याच्याशिवाय आपले काहीच चालणार नाही असे वाटू लागते. पण जेव्हा तीच व्यक्ती आपल्याला सोडून जाते तेव्हा मन पूर्णपणे तुटून जाते. जर आज तुझ्या आयुष्यात असे काही घडले असेल तर हा संदेश तुझ्यासाठी आहे. बाळा, जीवनात प्रत्येक माणूस कायमचा सोबत राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त तुला एक धडा शिकवण्यासाठी येतात. कोणी संयम शिकवतो, कोणी माणसं ओळखायला शिकवतो, तर कोणी स्वतःवर प्रेम करायला शिकवतो. म्हणून कोणीतरी निघून गेले म्हणून स्वतःचे आयुष्य थांबवू नको, कारण तुझा प्रवास अजून बाकी आहे. बाळा, तुला माहिती आहे का, सर्वात मोठी ताकद कोणती? ती म्हणजे वाईट अनुभव आल्यानंतरही चांगला माणूस राहण्याची ताकद. लोक बदलतील, त्यांचे विचार बदलतील, त्यांचे वागणे बदलतील, पण तू तुझा स्वभाव बदलू नको. कारण दुसऱ्यांच्या चुकीची शिक्षा स्वतःच्या चांगुलपणाला देऊ नको. बाळा, आज मी तुला एक प्रश्न विचारतो. तू शेवटचा स्वतःचे कौतुक कधी केले होते? तू फक्त स्वतःच्या चुका पाहतोस, पण तुझ्यातले चांगले गुण तुला दिसतच नाही. स्वतःला कमी समजणे ही सर्वात मोठी चूक आहे. तुझ्यातही क्षमता आहे, तुझ्यातही धैर्य आहे. फक्त तुझा स्वतःवरचा विश्वास जागा होण्याची गरज आहे. बाळा, कधीही कोणाच्या यशाचा हेवा करू नको, कारण प्रत्येक यशामागे एक संघर्ष असतो जो तुला दिसत नाही. तुला फक्त त्याचा आनंद दिसतो, पण त्यांचे अश्रू दिसत नाहीत. म्हणून स्वतःच्या मार्गावर चाल, दुसऱ्यांच्या वाटेकडे पाहत बसू नको. बाळा, आज जर तुझ्याकडे कमी पैसे असतील ना, तर निराश होऊ नको. पैशापेक्षा मोठी संपत्ती म्हणजे चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि लोकांच्या मनात मिळवलेले सन्मान. ही संपत्ती एकदा मिळाली तर बाकी गोष्टी योग्य वेळी येतात. बाळा, रागात घेतलेले निर्णय आणि अहंकारातून बोललेले शब्द दोन्ही आयुष्यभर पश्चाताप देतात. म्हणून बोलण्याआधी विचार कर आणि निर्णय घेण्याआधी मन शांत कर. हेच शहाणपण आहे. बाळा, आज एक संकल्प कर. कोणाचे वाईट करणार नाही, कोणाच्या दुःखावर हसणार नाही, कोणाच्या अपयशाची टवाळी करणार नाही. कारण आज जे दुसऱ्यांसोबत घडते ते उद्या आपल्यासोबतही घडू शकते. म्हणून नेहमी नम्र राहा. बाळा, वेळ कधीच सारखी राहत नाही. आज दुःख आहे, उद्या आनंद असेल. आज अपयश आहे, उद्या यश असेल. पण एक गोष्ट कायम ठेव, ती म्हणजे तुझा धीर. धीर सोडणारा माणूस ध्येयापासून दूर जातो. धीर ठेवणारा माणूस ध्येयापर्यंत पोहोचतो. बाळा, आज हा संदेश संपवताना फक्त एकच सांगतो. तुझ्या आयुष्यात कितीही अंधार असला तरी आशेचा दिवा विझू देऊ नको. स्वतःवर विश्वास ठेव, चांगले कर्म करत राहा, कोणाचे मन दुखवू नको आणि प्रत्येक सकाळी नव्या आशेने दिवसाची सुरुवात कर. कारण जीवन प्रत्येकाला दुसरी संधी देते. ती ओळखणारा माणूसच खऱ्या अर्थाने पुढे जातो. लक्षात ठेव बाळा, जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनातला अंधार दूर कर. तुझा मार्ग आपोआप उजळत जाईल.